आईची रसोई यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मल्टीव्हिटॅमिन युक्त असे लाडू बनवणार आहोत। त्यासाठी लागणारी सामग्री आहे नाचणी साधारणतः पाव कटोरी, 2 चम्मच अलसी, 2 चम्मच मूग डाळ, 2 चम्मच बाजरा आणि साधारणतः 2 चम्मच तीळ आणि 2 ते 3 खजूर आणि त्यासाठी सजवण्यासाठी आपण घेतलेले आहे बदाम आणि विलायची पावडर आणि साधारणतः एक पाव वाटी इतका गूळ। तर या सर्व सामग्री यामध्ये सर्व प्रकारच्या विटॅमिनचा समावेश होतो। जसे मूग डाळमध्ये आपण मूग डाळपासून आपल्याला प्रोटीन मिळते, त्याचप्रमाणे अलसीमधून आपल्याला ओमेगा 3, तसेच खजूरमधून आयरन, बाजऱ्यामधून कॅल्शियम, गूळमधून कॅल्शियम, आयरन, नाचणीमधून कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम सगळं हे आपल्याला मल्टीव्हिटॅमिनचा सर्वात चांगलं असं याच्यातून कॅल्शियम आपल्याला मिळत असतं। तर या सर्व गोष्टी आपल्याला यामध्ये यूज करायच्या आहे आणि मल्टीव्हिटॅमिन युक्त असे लाडू आपण बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला हे सर्व सामग्री चांगली भाजून घ्यायची आहे। तर सर्वप्रथम मी बाजरा भाजत आहे। चांगला जाडसर खरपूस असा बाजरा आपल्याला आता बाजरा सर्वप्रथम आपण टाकलेला होता, त्यात चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। बाजरा व्हायला वेळ लागते, त्यामुळे आपण सर्वप्रथम हा बाजरा टाकलेला आहे। त्यानंतर आपण नाचणी किंवा मूग डाळ टाकू। तर मी सेकंड नंबरमध्ये मूग डाळ टाकत आहे, ती पण थोडी होऊ द्यायची। त्यानंतर मग अलसी लवकर होते म्हणून ती मागून टाकते। बाजरा आणि मूग डाळ चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आपल्याला। त्यामध्ये नंतर नाचणी सुद्धा ॲड करायची आहे। नाचणी पण छान भाजून घ्यायची आहे आणि ती मंद आचेवर भाजायची आहे, कारण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची जळू नये आणि वास पण चांगली यावी आणि आपले लाडू पण छान क्रिस्पी बनावे। त्यासाठी आपले ते चांगलं भाजून घ्यायचं आहे, कच्चेपणा राहू नये यासाठी चांगलं कमी आचेमध्ये भाजून घ्यायचं आहे। तर आपण सेकंड नंबरमध्ये मूग डाळ टाकली आहे। आता थर्ड नंबरमध्ये आपण अलसी टाकूया। ती पण सर्व साधारणतः 10 ते 15 मिनिटं आपल्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर अलसी सगळ्यात शेवटी जाईल, कारण की ती लवकरच होऊन जाते आणि ती जळायची भीती असते, त्यामुळे आपण हे सर्व भाजायला वेळ लागते। तर मंद आचेवर आपण चांगलं 10 ते 15 मिनिट किंवा 20 मिनिट आपण चांगलं खरपूस असं मंद आचेवर भाजून घेऊया। साधारणतः आपण 10 ते 15 मिनिटं आपण भाजून घेतलेली आहे। आपण कलर पण बघू शकता, थोडासा लालसर आलेला आहे। त्यानंतर आपण टाकूया अलसी पण थोडा वेळ होऊ द्यायची आहे, 5 मिनिटं, साधारणतः 5 मिनिट। आणि हे सर्व झालं की तीळ पण आता आपण 2 चम्मच तीळ टाकलेली आहे, ती पण चवीसाठी तीळचा यूज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम पण भरपूर प्रमाणात असते। तर आपण ती पण तीळ पण 2 चम्मच टाकलेली आहे। आता याला थोडा वेळ आणखी होऊ द्यायचं आहे आणि मग हे थोडं थंड झालं की चांगलं बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये। आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत खजूरसुद्धा बारीक करायचं आहे, 2 ते 3 खजूर आणि गूळ मी किसून घेतलेला आहे आणि ते मग तुपाचा हात घेऊन बांधायचे आहे। तर आता हे थंड झालेलं आहे थोडंसं, तर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। मिक्सरमध्ये छान बारीक करायचं आहे।
आपण हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. छान बारीक झालेलं आहे. थोडं दरदर आहे पण ते झालेलं आहे. आणि त्यानंतर आपण थोडंसं यामध्ये जे मिक्सचर आहे ते आपल्याला यामध्येच ठेवायचं आहे. आणि त्यात आपण खजूर हे बारीक करून घ्यायचे आहे त्याच्यासोबत. आणि गूळ पण थोडा बारीक करून घ्यायचा आहे. एक चांगली बॉन्डिंग आणण्यासाठी हे सर्व आपल्याला हे प्रोसेस करायचं. तर बघा, खजूर आणि गूळ हा अगदी छान प्रकारे झालेला आहे. आता बाकीचा राहिलेला गूळ मी यातच ॲड करत आहे. आता हे सर्व आपलं तयार झालेलं आहे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण हे चांगलं गूळ आणि हे जे पीठ आहे ते चांगलं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला बॉन्डिंगसाठी आणि लाडू जमले पाहिजे यासाठी 1 चम्मच देसी घी आपल्याला टाकायचं आहे. त्यामध्ये ओलसरपणा यावा किंवा आपण दुधाचा फुलवासुद्धा देऊ शकतो. म्हणजे लाडू आपल्याला जमले पाहिजे. आणि आपल्याला तूप टाकलं की थोडासा चव पण छान येते, त्यामुळे मी तूप ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण यात विलायची पावडर आणि जे कट केलेले आपण बदाम्स होते ते टाकलेले आहे. आता आपल्याला असेच ड्राय असे लाडू बांधून घ्यायचे आहे. तर हे झटपट बनणारे आणि विटॅमिनयुक्त असे लाडू छोटे छोटे बांधायचे आपल्याला. जर जमत नसेल तर आपल्याला दुधाचा यूज करून आपण बांधू शकतो. दूध किंवा पाणी पण आपण ॲड करू शकतो. तर आपण आता याचे छोटे छोटे लाडू बांधून घेऊया. तर आपले हे लाडू छोटे छोटे आपण बांधून तयार झालेले आहे. तर आपण बघू शकता. आता आपण हा सकाळी काही न खाता हा जर लाडू खाल्ला तर आपल्याला सर्व प्रकारचं विटॅमिन्स आपल्याला मिळते. तसंच छोटे मुलं काही खात नाही, तर अशा वेळेस हे गोड असल्यामुळे ते खाऊन घेतात आणि त्यांना पण मल्टीविटॅमिनची गरजही भासणार नाही. तर माझा व्हिडिओ कसा झाला ते सांगाल आणि तुम्हाला लाडू आवडले असेल तर सांगाल. अगदी छान आहे. आपण असंही खाऊ शकतो आणि खायला पण बेकार लागत नाही, चांगलेच लागतात. तर हे मल्टीविटॅमिन युक्त लाडू नक्की बनवून बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी मला प्रोत्साहित करा. धन्यवाद.